जर तुम्ही ब्रेकफास्टसाठी झटपट आणि हेल्दी असं काहीतरी बनविण्याचा विचार करत असाल तर सँडविच हा बेस्ट ऑप्शन आहे। नमस्कार, मी वैष्णवीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण बनवूया व्हेज सँडविच। सकाळ असो वा संध्याकाळ, सँडविच हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही वेळी खाल्ला तरी चालतो। अगदी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा सँडविच देऊ शकता। पोटभरीचा आणि हेल्दी असा हा पदार्थ बनविण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तसेच वैष्णवीज रेसिपीला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। व्हेज सँडविच बनविण्याकरिता काही भाज्या आपण इथे स्लाइस मध्ये कट करून घेऊया। तर एक काकडी गोलाकार कट करून घेऊ। शक्यतो काकडीचे पातळ असे स्लाइस करायचे आहे। आता एक कांदा घेतलेला आहे, कांदा सुद्धा गोलाकार कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटोची सुद्धा स्लाइस कट करून घेऊ। कांदा, काकडी आणि टोमॅटो स्लाइस मध्ये कट करून घेतलेला आहे। आता एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून घ्यायची आणि बटाटा सुद्धा गोलाकार कट करून घेऊ। तर 2 सँडविच बनविण्याकरिता 4 स्लाइस ब्रेड घेतलेले आहेत। ब्रेडला आपण बटर लावून घेऊया। बटर लावून घेतल्याने ब्रेड वॉटरप्रूफ होते, म्हणजे सँडविच मध्ये जे काही आपण भाज्यांचा वापर करतो, भाज्यांमधलं पाणी ब्रेड ऑब्झर्व करते आणि मग ब्रेड नरम पडतो। असं बटर लावून घेतलं की ते छान कुरकुरीत होतं। यावर आता थोडी हिरवी चटणी लावून घ्यायची आहे। या चटणीमुळे सँडविच छान चटपटीत होते। मुलांसाठी बनवत असाल तर चटणी थोडी कमी लावा। 4ही ब्रेड्सला आपण चटणी लावून घ्यायची आहे। यावर आता काकडीचे स्लाइस ठेवायचे आहेत। तसेच बटाट्याची स्लाइस सुद्धा ठेवूया। यानंतर टोमॅटो आणि कांद्याचे स्लाइस ठेवायचे आहेत। सँडविचला आणखीन टेस्टी आणि चटपटीत बनवण्याकरिता यावर आपण चाट मसाला टाकूया। अगदी चिमूटभर टाकायचा आहे। आता तिखटपणासाठी थोडी चिली फ्लेक्स टाकायची, थोडं मीठ टाकूया। यानंतर सर्वात शेवटी यावर चीज ग्रेट करून टाकते आहे। तुम्ही चीज स्लाइस वापरलं तरीही चालेल। चीज वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। वरून बटर आणि चटणी लावून घेतलेला ब्रेड ठेवायचा। अशी दोन्ही खाली आणि वरच्या ब्रेड्सला चटणी लावून घेतली की सँडविच छान चटपटीत होते। ब्रेड्सला आता वरून बटर लावून घेते। आता हे आपण भाजून घेऊयात। तर माझ्याकडे सँडविच मेकर आहे, याला टोस्टर सुद्धा म्हणतात। तर यातच आपण सँडविच भाजून घेणार आहोत। जर हे सँडविच मेकर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कढई, पॅन किंवा मग तव्यावर सुद्धा सँडविच भाजून घेऊ शकता। तर बटर लावून घेतलेल्या ब्रेडची साईड खाली ठेवते आणि वरच्या ब्रेडला सुद्धा बटर लावून घेते। टोस्टर बंद करायचा आहे आणि लो फ्लेमवर सँडविच शेकून घेऊया। हाय फ्लेमवर कराल तर लवकर करपेल आणि तो कुरकुरीत सुद्धा होणार नाही। आलटून पालटून दोन्ही बाजूने सँडविच भाजून घ्यायचे आहेत। भाजून घेताना मात्र चेक करायचं, सँडविच गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे। एकदा चेक करूया, छान गोल्डन ब्राऊन रंगावर भाजला गेलेला आहे। दुसरी साइड चेक करून घेऊ। दुसऱ्या साइडने सुद्धा भाजून तयार आहेत। आता हे बाहेर काढून घेऊया। अशाच पद्धतीने दुसरं सँडविच सुद्धा भाजून घ्यायचं आहे। बघा, हे सुद्धा सँडविच गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घेतलेलं आहे। छान कुरकुरीत झालेला आहे। आवाज बघा,
आता हे सँडविच कट करून घेऊया। आवडीनुसार हे कट करून घ्या। गरमागरम सँडविच सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता। पोटभरीचा आणि हेल्दी असा हा पदार्थ मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता। खूप सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी? तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा चमचमीत रेसिपी करिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा। अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।